रिंगोरे उदापूर या गटाच्या जिल्हा परिषदच्या सदस्या सिंधुताई कैलास गारे यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेब त्यांना शुभेच्छा देतो. हे आपली सीटवर निवडून येणार आहे. अतिशय चांगलं काम आहे. सरपंच राहिलेले आहेत आधी, हे आक्रमणताई सारख्या आणि शिक्षक आहेत, MA BEd आहेत. त्यानंतर आमचे आले का मेहमान आले का संजय मेहमानचे मेसेज आहेत ना हे सगळे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या पक्षातले आले? हे सगळे माझ्या जुन्नर तालुक्यातले आले. पक्ष पक्ष तालुक्यातले आहेत. माणूस हा पक्ष, माणूस हा पक्ष, माणूस हा पक्ष आणि माझी माती हा माझा पक्ष. या सगळ्या भिंती ना या भिंती पडल्या पाहिजेत. आपण सर्वांनी या शिवभूमीचा सन्मान करून विकासाची उंची घेतली पाहिजे. खरं तर आपल्या सर्वांची एकच अपेक्षा असते, कोणी कुठल्या जरी पक्षात काम करत असलं राजकीय, तर शेवटी समाजाची सेवा आणि या तालुक्याला विकासाची उंची ही आपल्या सगळ्यांची कर्तव्याची बाजू आहे. त्यामुळे इथे जे काही लोकांचे स्वागत झाले आणि सर्वांचे जे आपल्या बरोबर काम करण्याचे जे प्रवेश झाले, ते प्रवेश म्हणजे आता कुटुंबात झालेले आहेत. आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये 8च्या 8 जिल्हा परिषद आणि 16च्या 16 पंचायत समिती आम्ही 100% निवडतो. हा विडा आपण उचललेला आहे. बघा, चॅलेंज घ्यायचं ना साहेब, तर अतिशय जबाबदारीचं चॅलेंज घ्यायचं, म्हणजे अवघड काम सोपं करायचं. हे अवघड काम आहे. आणि ह्या मोहिमे आहेत, म्हणजे जसे पूर्वी सिंहगड कोणी घ्यायचा, तोरणा कोणी घ्यायचा, नाही का, प्रतापगड कोणी घ्यायचा, तसे आता हे 8 गड आहेत. गड आहे की नाही? गड हे उदापूर टिकोरी हा एक गड, पिपळवंडी आळे हा एक गड हा एक गड. हे किल्ले आहेत थोडक्यात. आणि हे सगळे किल्ले आपल्याला जिंकायचे. आणि आता हे सगळे आमचे सगळे मावळे आणि मी स्वतः त्यातला प्रमुख मावळा, जुन्नरचा मावळा. आम्ही सगळे जबाबदारी काम करू. खोडदगड सगळे गड आपले, बोरीगड, खोडदगड, नारंगा, वरवड, हे सगळे गड आपण 100% जिंकू. मला काय करायचंय, महाराष्ट्रामध्ये एक नाव करायचंय शिवभूमीचं. खरं सांगू, माझा एक स्वार्थ आहे. तो स्वार्थ असा आहे, छत्रपती शिवरायांच्या या तालुक्याने जर समजा हा जर विक्रम केला, करू शकते माझी जनता. जनता हुशार आहे. अहो, जनता जर रिक्षाचं बटन दाबू शकते. दाबलं की नाही? दाबलं. काल जर तुम्ही जरी नाही दाबलं, जनतेने दाबलं आणि जनतेने ते रिक्षाचं बटन दाबल्या. शिंदे साहेब दाढीवाला माणूस हुशार आहे. हो, हुशार माणसं आहे दाढीवाला. यांनी काय केलं, 75 वर्षात कधीच कुठल्या आमदारांना हेलिकॉप्टर आलं नाही. ते हेलिकॉप्टर मात्र शिवभूमीमध्ये आणलं. आपण नशिबाला आहे. तुमच्या मताला शासनाने किंबहुना एकनाथ शिंदे साहेबांनी वाया जाऊन दिलं नाही. त्यामुळे मी आपल्या सांगतो, आता एक मोठा विक्रम घडणार आहे. माझा खूप प्रचंड विश्वास. कधी लोक म्हणतात शरीरात तुमचा हा आत्मविश्वास फाजील असतो. फाजील नाही, निश्चयाचा महामेरू. कोण म्हटलंय? छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत? निश्चयाचा महामेरू. त्यामुळे ते आपले आदर्श आहेत. आणि आता निश्चय झालाय, जुन्नर तालुका आता सज्ज झाली. या महाराष्ट्राच्या क्षितिजावर ते लिहिणार आहे. आम्ही विक्रम करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याच तालुक्याने हा विक्रम केला आहे, तो पहिल्यांदा घडणार आहे. शिवधनुष्याचा 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16च्या 16 पंचायत. ही हेडलाईन होणार आहे उद्याच्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, तुमच्या मीडियाची. ही म्हणजे ह्या विघ्नता आहेत, पण या सगळ्या ज्या मास मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्याची हेडिंग होणार आहे. आणि हे भाग्य जर आपल्याला मिळालं तर जुन्नर तालुक्यासारखा नशिबात तालुका दुसरा कुठला? राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.